गॅस टंचाई निर्माण झाल्यानं अनेक उद्योगांना त्याचा फटका बसलेला आहे। यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक सगळे चिंतेत पडलेले आहेत, पण याच संकटातून मार्ग काढण्यासाठी काहींनी त्यावर उपाय शोधलाय। अहिल्यानगरमधल्या कोपर गावामध्ये इथेनॉलवर चालणारे स्टोव्हची निर्मिती करण्यात आली, तर सोलापुरात डिझेलवर भट्टी पेटवण्यात आली आहे। बघूया। गरज ही शोधाची जननी आहे। गॅस टंचाईचं संकट ओढवल्यामुळे राज्यात सर्वसामान्य नागरिकांसह अनेक उद्योगांवर सुद्धा परिणाम झालाय। गॅस संपल्यामुळे आता उद्योग चालवायचा कसा, असा प्रश्न अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना पडलाय। गुढीपाडव्याच्या सणाला साखरहार लागतात, यासाठी साखरहार उत्पादकांची लगबग सुरू आहे। पण गॅस मिळत नसल्यामुळे या उत्पादकांनी नवा पर्याय शोधलाय। डिझेलचा वापर करून त्यांनी भट्टी पेटवत उत्पादन सुरू ठेवलंय, पण यामुळे साखरहाराच्या किमती वाढल्या आहेत। 2 दिवसावर सण आहे, त्यामुळे आम्हाला माहिती म्हणजे गिराकासाठी पुरवठा करण्यासाठी माल द्यावा। साधारणतः काय फरक पडतो गॅसवर तुम्ही माल बनवण्यामध्ये? आता डिझेलची शेगडी तुम्ही पेटवलेली आहे, उत्पन्नामध्ये नफ्यामध्ये काय फरक पडतो का आणि कशा पद्धतीचं? नफ्यामध्ये फरक पडतो ना। नफ्यामध्ये आता डिझेल भाव बी वाढ आहे, गॅसची बी तुटवडा असल्यामुळे डिझेल भाव वाढ असल्यामुळे नफ्यामध्ये फरक पडण्यात येते। गॅसच्या दरावर, गॅसच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा साखरेचे हार बनवता, आता डिझेलच्या माध्यमातून हे बनवताय, कुठेतरी दरात वाढ झाली? हो, दरात वाढ झाली की या बारीला साखर भाव वाढ आले, या डिझेल भाव वाढ असल्यामुळं, लेबर पगार भाव वाढ असल्यामुळं, सगळेचा भाव वाढ असल्यामुळे साखर भाव वाढ येणार। तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपर गावात संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं एक अनोखं संशोधन केलंय। पुण्यातल्या एका संस्थेच्या मदतीनं व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह त्यांनी बनवलाय। व्यावसायिक गॅसच्या खर्चाच्या तुलनेत इथेनॉलचा खर्च परवडणार आहे। सरकारनं जर इथेनॉल गॅस किंवा इथेनॉल स्टोव्हला परवानगी दिली तर मोठा फायदा सहकारी सेक्टरला होईल, असा विश्वास संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमॅन विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलाय। जर इथेनॉल स्टोव्ह आपण वापरले तर फार फरक नाही येता, तितक्याच रकमेमध्ये हे इथेनॉल स्टोव्ह कमर्शियल यूजचे जर आकडेवारी बघितले तर एकूण एलपीजी कन्झम्पशनच्या 10% कमर्शियल आणि इंडस्ट्रियल यूजचं येतं, ज्यामध्ये हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, केटरिंग सर्व्हिसेस असतील आणि 1-1.5% इंडस्ट्रीज असेल, असं मिळून 10-10.5% जवळपास ही संख्या होती। आणि हिचं जर आकडेवारीचा आपण विचार केला 2.6 मिलियन मेट्रिक टन्स, आणि याला जर 100% धोरणात्मक दृष्ट्या बदलायचं ठरलं तर लागणारं इथेनॉल जवळपास 500 कोटी ते 600 कोटी लिटर लागणार आहे। सध्या संकटात असल्यामुळे उद्योग बंद पडतायत, पण त्यावर फक्त चर्चा करण्यापेक्षा उपाय शोधणं इष्ट। अभिषेक आदेप्पासह कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।